माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर शहरातील वसंत विहार येथील महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करून बाळे येथील दुकानात एकटीच असलेल्या महिलेचे गंठन कोयत्याचा धाक दाखवून चोरणाऱ्या 5 पैकी 3 जणांना फौजदार चौडी पोलिसांनी काही तासातच अटक केले। सिनी स्टाईलने बाळ्यातील मालरानावर 2-2.5 तासांचा पाठलाग करून त्यांना पोलिसांनी पकडले। मंगळवारी दिनांक 5 रोजी नगरवरून दुचाकी चोरून पंजाबमधील 5 जण सोलापुरात आले होते। त्यातील 3 एक 4 चाकी देखील होती। दुचाकीवरील 2 जण डावकोठे टाकता माहिती घेऊन चोरी तथा चेन स्नॅचिंग करायचे। बुधवारी दिनांक 6 रोजी दुपारी 12:15च्या सुमारास वसंत विहारमधील महिलेच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरील MH16 DJ 7724 या दोघांनी उडून नेले। त्यानंतर एका तासातच अंबिकानगर बाळे येथील महिलेच्या गळ्यातील दागिने कोयत्याचा धाक दाखवून चोरले आणि 4 चाकीतून PB 10 JK 1993 तिघे व दुचाकीवरून 2 पसार झाल्याची खबर फौजदार चौडी पोलिसांना मिळाली। महिलेने आरडाओरडा केल्याने ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली। बाळे परिसरात वाहतूक जाम असल्याने चोरट्यांनी बार्शी रोडने वेगाने पळून माळरानावर गाडी नेली। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि दुसरीकडे सोलापूर पुणे महामार्ग, विजापूर रोड, सावळेश्वर टोल, बार्शी रोड अशा ठिकाणी पोलिसांच्या टीमा त्यांच्यावर वाच ठेवून होत्या। दुचाकीवर 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले। पेट्रोल संपल्याने त्यांची दुचाकी त्याच ठिकाणी टाकली होती। पोलिसांनी त्या 4 चाकीचा पाठलाग करून केगाव बायपासवर विशकुमार राजेश कुमार वय वर्ष 24, राजकुमार राजसिंह वय वर्ष 24 व हॅप्पी शेरा सिंग वय वर्ष 25 या 3 संशयितांना पकडले। तिघेही पंजाबमधील लुधियानामधील रहिवासी आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक विकास देशमुख, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या सहकार्याने ही कामगिरी पार पाडली।